सर्वैसाक्षितं भावातीतं त्रिवर्गं सद्गुरुं अनन्तमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। राघवं रामचन्द्रं च रावणहरिदं पतिं राजीवलोचनं रामं वन्दे गुरुनन्दनं। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं। रामचंद्रांसारखा विवेकी आणि शुद्ध बुद्धीचा पुरुष आम्ही पूर्वी कधी पाहिला नाही. रामाचं अंतःकरण उदार असून सर्व लोकांना विस्मय उत्पन्न करणारा आहे. अशा या राघवाचा तत्वजिज्ञासेसंबंधीचा मनोरथ पूर्ण होणार नाही तर आमचं ज्ञान व्यर्थ आहे असं म्हटलं पाहिजे, असं नारद म्हणतायत सगळ्यांच्या वतीने की रामांना तत्त्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा जर निर्माण झाली असेल आणि ती जर आम्ही पूर्ण करू शकलो नाही तर आमचं ज्ञान व्यर्थ आहे. मुळात याविषयी एक सिद्धांत असा आहे की ज्याच्या मनामध्ये तत्त्वज्ञान जाणण्याविषयी जिज्ञासा निर्माण होते त्याला ते तत्त्वज्ञान परमात्म्याच्या कुठल्या न कुठल्या रूपाकडून देण्याची व्यवस्था केली जाते. हा आजही सिद्धांत लागू पडतो. ज्याला इच्छा असेल, ज्याला ती जिज्ञासा उत्कट निर्माण होईल त्याला परमेश्वर योग्य त्या व्यक्तीला भेटवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आजपर्यंत ही ज्ञानाची परंपरा चालत आलेली आहे. आजही तेच आहे. जे प्रश्न रामांना पडले तेच आपल्याला पडले आणि त्यातून ज्ञान मिळवण्याची जर उत्कट इच्छा निर्माण झाली तर आपल्याही जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे सद्गुरू आल्याशिवाय राहत नाही. असं तर या ठिकाणी पहिला जे प्रकरण आहे वैराग्य ते संपलेलं आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये वैराग्यामध्ये भगवान श्रीरामांना आलेलं वैराग्य आहे. ते का आलंय ते सांगितलं आहे की तीर्थयात्रा करत असताना माणसाचं जीवन त्यांनी खूप जवळून बघितलं. कारण जोपर्यंत ते आपल्या राजवाड्यात होते तिथून गुरुग्रही गेले तिथेसुद्धा खूप लोकांमध्ये मिसळणं हा प्रकार नव्हता. शेवटी राजकुमार असल्यामुळे अगदी सर्वसामान्य माणसांमध्ये फार कमी मिसळलं जातं. त्यामुळे माणसाच्या खऱ्या जीवनाचं स्वरूप ज्या वेळेला आपण बाहेर फिरतो त्याच वेळेला कळतं. आणि म्हणून आपल्याकडे तीर्थयात्रा करण्याची पद्धत आहे. ती पण पायी, विमानाने नाही, हेलिकॉप्टरने नाही. ओके. तिथे जात असताना वेगवेगळे प्रदेश पाहिले जातात, माणसं पाहिली जातात, परंपरा पाहिल्या जातात, आवडीनिवडी पाहिल्या जातात, जीवनाच्या अवस्था माणसाला कळतात. असं समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतामध्ये भ्रमण केलं. शंकराचार्य महाराजांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजसुद्धा केदारनाथपर्यंत तीर्थयात्रा करून आलेत त्या काळात. हो की नाही? तर तीर्थयात्रा करत असताना माणूस ज्ञान संपन्न होतो, अनुभव संपन्न होतो. आणि ते करत असताना जीवनाचं खरं स्वरूप बघितल्यानंतर रामांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं की हे असं कसं जीवन जगायचं. याच्यामध्ये ज्या गोष्टीत सुख आहे असं म्हणतात ती गोष्ट ज्या वेळेला मिळते त्यावेळेला त्यामध्ये सुख सापडतच नाही, किंवा ते सुख ग्रहण केल्यानंतर पुन्हा तृष्णा शिल्लक राहतेच, ती थांबतच नाही. मग सुख म्हणजे नेमकं काय आहे, ते कुठं आहे, ते कसं आहे, ते कसं मिळेल, निरंतर कसं मिळेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. त्यातून त्यांच्यामध्ये विवेक निर्माण झाला, वैराग्य निर्माण झालं आणि ते सगळे प्रश्न त्यांनी
ऋषी विश्वामित्र आणि ऋषी वशिष्ठ यांच्यासमोर मांडले. ते हे पहिलं प्रकरण वैराग्य प्रकरण आहे. ते आहे मुमुक्षु प्रकरण. त्यालाही आपण सुरुवात करणार आहोत. वाल्मिकी ऋषी म्हणतात की विश्वामित्र आपल्यासमोर असलेल्या रामाला उद्देशून म्हणाले की हे ज्ञानी पुरुषांमधील श्रेष्ठ रामा, तुला वास्तविक जाणण्यासारखं असं काहीच राहिलेलं नाही. आपल्या सूक्ष्म बुद्धीच्या योगाने तू सर्व काही जाणलं आहेस. तुझ्या बुद्धीचा आरसा स्वतःच निर्मल असून त्याच्यावरील संशयाचा केर जरा झटकण्याचं काम केलं की तुला पूर्ण ज्ञान होईल. काय म्हणतात विश्वामित्र रामाला की तुझ्या सूक्ष्म बुद्धीच्या योगाने तू आत्तापर्यंत सगळं जाणलं आहे. तू जे काही सगळे प्रश्न विचारले किंवा तू जीवनाविषयी जे काही चिंतन केलं आहे ते चिंतन तुझ्या सूक्ष्म बुद्धीमुळे झालं आहे आणि ते करत असताना बऱ्याच गोष्टी तुला कळलेल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी काही भ्रम आहेत, काही संशय आहेत, शंका आहेत, त्या फक्त थोड्याशा दूर केल्या की तुला आत्मज्ञान पूर्णपणे प्राप्त झालेलंच आहे. तू ज्ञेय तत्व जाणलेलं असून भगवान व्यासांचा जो पुत्र शुक त्याच्याप्रमाणे तुझ्या बुद्धीला फक्त दृढ विश्वासाची काय ती अपेक्षा आहे. ते ऐकून श्रीराम म्हणतात की हे भगवान, स्वतःच विचाराने परमात्मतत्व आपण अनुभव करून घेतलं असता भगवान व्यासांचा पुत्र शुक यांचे चित्त आरंभी स्थिर कसे नव्हते आणि पुढे ते कसे स्थिर झाले ते मला सांगा. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं की भगवान वेदव्यासांचे जे पुत्र आहेत भगवान शुक यांचीही अशीच अवस्था होती जशी तुझी आहे तशी. तर लगेच रामांनी प्रश्न विचारला की शुक जे होते की त्यांचं जे चित्त आहे ते सुरुवातीला आरंभी अस्थिर होतं आणि नंतर स्थिर कसं झालं ती कथा मला ऐकायची आहे. विश्वामित्र ऋषी म्हणतात की राम, आपल्या वृत्तांताशी हुबेहूब जुळणारे व्यासपुत्र शुकाचे कथानक मोक्ष देणारं असून ते मी तुला आता सांगतो आहे. नीट लक्ष देऊन ऐक. सूर्याशी स्पर्धा करणारे जे भगवान व्यास तुझ्या पित्याच्या मागच्या बाजूला सुवर्णासनावर विराजमान झाले आहेत, त्यांचा सर्व शास्त्रामध्ये निपुण महाबुद्धिमान असा शुक नावाचा पुत्र होता. भगवान वेदव्यास तिथे आलेलेत आणि राजा दशरथांच्या बाजूला ते बसलेले आहेत. त्यामुळे विश्वामित्र रामांना सांगतात की ते जे भगवान व्यास आहेत त्यांचा जो मुलगा जो अत्यंत बुद्धिमान आहे आणि सगळ्या शास्त्रांमध्ये निपुण असणारा जो पुत्र होता तो इतका पवित्र होता की त्याला पाहिल्यानंतर प्रत्यक्ष यज्ञच तो आहे असा भास लोकांना होत असे. इतका प्रकाश, शुद्धता, तेजस्विता ही त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत उभी होती. संसार यात्रेतील दोषांसंबंधी विचार करत असताना तुझ्याप्रमाणेच त्याच्या अंतःकरणामध्ये विवेकाचा उदय झाला की संसार कसा आहे, दोषयुक्त आहे की गुणयुक्त आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, असं स्वतःचं चिंतन करत असताना त्याच्या मनामध्ये विवेकाचा उगम झाला. त्या विवेकाच्या योगाने त्या महात्मा शुकाने स्वतः दृढ चिंतन करून परमात्म स्वरूपाचा अनुभव करून घेतला. अशा रीतीने आत्मज्ञान प्राप्त झालं असतानाही ती जी सद्वस्तू आहे, जे आत्मस्वरूप आहे, ती नेमकी तीच आहे का असा त्यांचा विश्वास बसेना आणि मग त्यामुळे त्यांच्या चित्ताला शांतता मिळेना. म्हणजे त्यांना आत्मज्ञान झालं, आत्मज्ञान त्यांनी
प्राप्त करून घेतलं, परमात्म स्वरूपाचा अनुभव त्यांना आला. पण आपल्याला आलेला अनुभव हा परमात्म स्वरूपाचाच आहे का, की आपल्या चित्ताचा भ्रम आहे, ही शंका त्यांच्या चित्तामध्ये राहील. आणि त्यामुळे खरं काय खोटं काय काहीही समजेना, म्हणून त्यांचं चित्त विचलित झालं. अशा स्थितीमध्ये मेरू पर्वतावर एकांतवास करत असलेल्या आपल्या पित्याच्या कृष्णद्वैपायन मुनींच्या जवळ ते गेले आणि त्या निर्मल बुद्धीच्या शुकाने भक्तियुक्त अंतःकरणाने आपल्या पित्याला वंदन केलं आणि त्यांना प्रश्न विचारला की हे मुने, हा फसवणारा संसार कसा उत्पन्न झाला? हा संसार आहे तरी कोणासाठी? आणि तो केव्हा आणि कोणत्या उपायांनी नाहीसा होईल? कारण आपण संसाराचा एक घटक आहोत. आपण संसारापासून वेगळे राहू शकत नाही. आपण संसारातला एक घटक आहोत आणि सगळा संसार आपल्या आतही आहे. बाहेरही संसार आहे आणि आतही संसार आहे. त्यामुळे संसारापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. मग हा जो संसार आहे हा कसा निर्माण झाला, कोणासाठी निर्माण झाला, तो केव्हा नाहीसा होणार आहे? या प्रश्नाचं आत्मसंपन्न व्यासांनी आपल्याकडून समर्पक उत्तर त्याला दिलं. पण त्याच्यावरती त्यांनी शुकांनी प्रतिक्रिया दिली की हे सगळं मला पूर्वीपासून माहिती आहे, तुम्ही मला वेगळं काय सांगितलं? जे मला माहिती आहे तेच तुम्ही मला सांगितलं. त्यामुळे त्याला आपल्या वडिलांनी दिलेल्या उत्तराचं महत्त्व वाटलं नाही, की हे काय सांगतात, जे मला माहिती आहे तेच सांगतात, वेगळं काहीही सांगत नाही. म्हणून भगवान वेदव्यास त्याला म्हणाले की हे विवेचन जरी मी केलं असलं तरी मला खरं ज्ञान झालेलं नाही. तेव्हा तू काय कर, राजा जनकाकडे जा. खरं तत्त्वज्ञान त्याला झालं आहे, त्याच्याकडून तू ते प्राप्त करून घे. नाही का? ज्या वेळेला आपलं म्हणणं कोणी ऐकत नाही त्यावेळेला दुसरीकडे पास केलं जातं. ते सांगतील तुम्हाला समजून, नाही का? म्हणजे जे आपण सांगतो तीच दुसरी व्यक्ती सांगत असते, पण दुसरी व्यक्ती सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगते. पटेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीने सांगितलं की कळतं, नाही का? भगवान वेदव्यासांना हे नंतर कळलं की अरे आपण सरळ सरळ सगळं सांगितलं, त्यामुळे याला काही त्याचं महत्त्व वाटत नाही आहे. म्हणून त्यांना सांगितलं की तू असं कर, राजा जनकाकडे जा आणि त्यांना खरं ज्ञान झालं आहे, ते तुला खरं उत्तर देतील. वडिलांचं बोलणं ऐकून शुक मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मिथिला या राजधानीमध्ये येऊन पोहोचले. जनक राजाच्या द्वारपालांनी शुक आल्याची बातमी महात्मा जनकांना कळवली. आले, बाहेर उभे राहिले आणि द्वारपाल सांगायला आले राजा जनकाला की शुकमुनी आलेले आहेत, जे व्यासांचे पुत्र आहेत. व्यासांप्रमाणेच आपल्या उपदेशाची अवहेलना होऊन शुक अकृतार्थ होऊन परत जाऊ नये, त्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणी असणारं वैराग्य आणि श्रद्धा ही कितपत तयार झाली आहे याची परीक्षा पाहण्यासाठी राजा जनकाने सेवकांना फक्त म्हटलं ठीक आहे, बरं आलेत ना, ओके, असं म्हणून राजा जनक स्तब्ध राहिले. म्हणजे त्यांना आत घ्या, बोलवा, आणा असं काहीही राजा जनक म्हटले नाही. आले ना, येऊ द्या. याचा अर्थ काय की शुकमुनींनी तिथेच दारामध्ये उभं राहावं. का उभं राहावं? कारण सांगितलं आहे की ज्या अर्थी शुक आपल्याकडे आले हे राजा जनकांना कळलं, त्या अर्थी त्यांच्या हे लक्षात आलं की व्यासमुनींनी त्यांना जे ज्ञान दिलं आहे ते त्यांना पटलेलं नाही. ते पुन्हा चेक करायला आले आपल्याकडे. आता चेक करायचं आहे तर सरळ सरळ सांगून उपयोग नाही आहे. एकदा प्रयत्न झाला तो फसला,
मग त्यांना ते ज्ञान आपल्याला वेगळ्या पद्धतीने देता येईल. आणि दुसरी गोष्ट, जे शुकमुनी आहेत त्यांच्यामध्ये जी श्रद्धा आहे, त्यांच्यामध्ये जे वैराग्य आहे, ते कितपत तयारीचं आहे त्याची ही परीक्षा आपण पाहूया. असा विचार राजाने केला, राजा जनकाने, आणि मग सांगितलं सेवकांना, ठीक आहे, बरं आहे. अशा रीतीने 7 दिवस शुक राजवाड्याच्या चौकामध्ये, राजवाड्याच्या बाहेर उभे राहिले. आपल्यासारखे लगेच अबाउट टर्न, कारण लगेच अहंकाराचा फणा बाहेर निघतो आपला. शुकांचं वैराग्य होतं. शुकांच्या ठिकाणी मान सन्मान अपमान ह्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या नव्हत्या. त्यामुळे आहे त्या अवस्थेमध्ये 7 दिवस ते राजवाड्याच्या बाहेर उभे राहिले. भूक लागली आहे, ऊन पडत आहे, थंडी वाजते आहे, काही नाही. त्यांची जी आत्ममग्न स्थिती होती त्या स्थितीमध्ये ते निश्चिंत झालेले होते. 7 दिवसानंतर शुकांना राजवाड्याच्या चौकात आणवलं. तिथेही 7 दिवस त्यांना ठेवलं. चौकात आणलं, आतमध्ये नाही अजून, म्हणजे दाराच्या आत घेतलं फक्त. तिथेही 7 दिवस शुक अत्यंत स्थिर चित्ताने राहिले. कोणावर रागवले नाही, ओरडले नाही. काय हे, केव्हाचं मी आलो आहे, माझ्याकडे कोणी बघतसुद्धा नाही, मला पाणी विचारत नाही, खायला विचारत नाही, झोपण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही. असं काहीही म्हटले नाही, कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर तत्वजिज्ञासेने उत्कंठित झाल्यामुळे जनकाच्या अनादराबद्दल त्यांना काहीच वाटलं नाही. पुढे 7 दिवस शुकांना अंतपुरात ठेवण्यात आलं. ज्या अंतपुरामध्ये अत्यंत सुंदर तरुण स्त्रिया, नाना तऱ्हेचे भोग, खाण्याचे विविध प्रकार, स्त्रियांचे नृत्य, असं सगळं, उत्तम भोजनाची व्यवस्था अशी त्यांची करण्यात आली आणि त्यांना रंजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता 7 14 दिवस बाहेर राहिलेला माणूस ज्या वेळेला आत येतो त्यावेळेला त्यांनी कसं खाल्लं असतं, कसं झोपलं असतं ताणून अगदी, किंवा जे काही उपभोग आहेत ते सगळे भोगले असते. पण शुकांना कुठेही काही नव्हतं. स्त्रिया नाचत होत्या, हे आपले आत्मस्वरूपी निमग्न झालेले होते. आजूबाजूला काय चाललं आहे काय नाही त्यांना कशाशीही घेणं देणं नव्हतं. या सगळ्या सुखदुःखाचा व्यासपुत्र शुकांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. ते जितेंद्रिय असल्यामुळे पूर्णचंद्राप्रमाणे मनाने स्वस्थ आणि आनंदित अशा स्थितीत त्या ठिकाणी राहिले होते. अशा रीतीने राजा जनकाने शुकांची परीक्षा घेतली आणि त्यामध्ये विचार वैराग्यांचा त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे परिपाक झाला आहे असं त्यांच्या लक्षात आलं की शुक जे आहेत ते खरंच वैराग्याने विवेकाने परिपूर्ण झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जितेंद्रिय आहेत. सगळी इंद्रिय त्यांनी जिंकलेली आहेत. 11 इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे मन, तेही त्यांनी जिंकलेलं आहे. हे त्यांच्या दृष्टीस आलं. प्रसन्न चित्ताने त्यांनी शुकाचं यथोचित स्वागत केलं. त्यानंतर राजा जनक त्यांना म्हणाले की शुका, पुरुषार्थाला आवश्यक असणारी सगळी साधनं तू पूर्ण केली असून तू खरोखर कृतकृत्य झाला आहे. आता तुझी काय इच्छा आहे ते सांग. श्री शुक त्यांना म्हणाले की हे गुरु, संसाराचं हे अवडंबर कसं उत्पन्न झालं व कोणत्या उपायाने नाहीसं होणार आहे याचं रहस्य मला सांगा. हा संसार का निर्माण झाला, कधी तो सगळा संपणार आहे, हो की नाही, असा प्रश्न मला पडला आहे. विश्वामित्र ऋषी म्हणतात की राम, अशा प्रकारचा शुकाचा प्रश्न ऐकून पूर्वी श्री व्यासांनी दिलेले उत्तरच राजा जनकाने शुकांना दिलं. तेच उत्तर दिलं. ते उत्तर ऐकून
शुक म्हणाले की माझ्या पित्यांनीही अशाच आशयाचं विवेचन केलं आहे. उपनिषदादी शास्त्रांमध्ये अशाच आशयाचं विवरण करण्यात आलं आहे की केवळ आपल्या कल्पनेने हा निस्सार संसार आपण उत्पन्न केलेला आहे आणि आपल्या कल्पनेचा खेळ संपला म्हणजे हा संसार नष्ट होतो. हा निश्चय आहे. जो संसार तयार झालेला आहे तो संसार आपल्या स्वतःच्या कल्पनेने आपण तयार करतो. आपण आपली कल्पना करणं बंद केलं की संसार संपतो. लक्षात आलं का? आपल्या प्रत्येकाचं जे विश्व आहे ते आपण आपल्या कल्पनेने तयार केलेलं आहे. मी असं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मला हे आवडतं, मला ते चालतं, मला ते चालत नाही. आपलं विश्व, आपला संसार. हा माझ्यावर प्रेम करतो, तो माझा द्वेष करतो, हा माझा आहे, तो माझा नाही, हा चांगला दिसतो, तो वाईट दिसतो, हा असं करतो, तो तसं करतो. हे सगळं काय आहे? हे सगळे आपल्या कल्पना आहेत, व्यक्तिगत. ह्या सगळ्यांवर जर फुली मारली, ह्या सगळ्या जर बाजूला केल्या तर काय आहे? काहीच नाही. असा विचार करणं, अशा संकल्पना करणं, अशा कल्पना करणं जर माणसाने बंद केलं तर तिथे काय आहे? काहीही नाही. नथिंग. काहीच नाही. मग काहीच नाही म्हणजे काय आहे? ते काहीच नाही म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. ते काहीच नाही असं जे आपल्याला वाटतं तेच सत्य आहे, तेच ज्ञान देणारं आहे, तेच आनंद देणारं आहे. कारण त्याला कुठलाही गुण नाही, त्याला कुठलाही आकार नाही, त्याला कुठलाही रस नाही, त्याला कुठलाही रंग नाही. असं ते आहे. निर्गुण निराकार परब्रह्मतत्व. इतकं सोपं आहे. इथंच सगळं संपतं. ठीक आहे? सगळ्यांसाठी, शुकांसाठी, रामांसाठी आणि आपल्यासाठी वेगळं असं नाही. हे सगळ्यांसाठी आहे. त्याही काळात सगळ्या माणसांसाठी आणि आजच्याही काळात आपल्या सगळ्यांसाठी. हे माझं आकलन योग्य आहे ना हे सांगावं म्हणजे भ्रमण करणारं माझं चित्त स्थिर होईल असं शुक म्हणतात. राजा जनक म्हणतात की हे मुनी, तुला जे ज्ञान झालं आहे ते गुरूंपासून झालं आहे, त्याचं फक्त तू दृढीकरण कर. तुला जे ज्ञान झालं आहे की संसार म्हणजे केवळ आपल्या कल्पना असतात, ते अगदी बरोबर आहे. तुझा मार्ग योग्य आहे, योग्य मार्गावर तुझं चिंतन चाललं आहे. फक्त त्या विचारांचं दृढीकरण कर, ते विचार पक्के कर, स्थिर कर. बरोबर आहे ना? या जगात एकमेवाद्वितीय आणि परिपूर्ण असा आत्माच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. आपल्या स्वतःच्याच संकल्पनेने प्रत्येक जीव बद्ध होतो, बांधला जातो आणि संकल्परहित झाला म्हणजे मुक्त होतो. किती सोपं आहे. प्रत्येक जीव आपल्या स्वतःच्याच संकल्पनेने बद्ध होतो आणि हे जे संकल्प असतात हे विषयांचे असतात, विकारांचे असतात, उपभोगांचे असतात. माझे, तुझे, याचे, त्याचे, हे सगळे बंध आहेत, बंधनं आहेत. या बंधनांनी जीव बांधला जातो. ओके. आणि ज्या वेळेला हे सगळे संकल्प तो सोडून देतो, हा माझा आहे, तो माझा आहे, नाही, माझा कोणीच नाही, प्रत्येकजण स्वतंत्र आहे, वेगळा आहे. काही काळापुरता तो आपला असतो, काही काळापुरता. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे किंवा ज्याचं आपल्यावर प्रेम आहे ते 24 तास प्रेम असतं का हो? नाही. काही काळ असतं, काही काळ ते व्यक्त होतं, प्रकट होतं. पण ती व्यक्ती तिचं स्वतंत्र जीवन जगत असते. बरोबर आहे का? तिचं स्वतंत्र जीवन असतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींनी प्रत्येक जीव बांधला जातो असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ज्या वेळेला जीव संकल्परहित होतो त्यावेळेला तो मुक्त होतो.
हे तत्त्व तुला स्पष्ट रीतीने समजलं आहे. तुझं चित्त पूर्णपणे विरक्त आहे. आता तुला श्रवण करण्यासारखं काय राहिलं आहे? काही नाही, सगळं तुझ्याकडे आहे. त्यामुळे आता मला तुला देण्यासारखं काहीही माझ्याकडे शिल्लक नाही. सर्व ज्ञानाचा महानिधी असे तुझे पिता भगवान व्यास, त्यांची ज्ञानाच्या बाबतीत इतकी पूर्णता आहे, त्यांच्यापेक्षाही तुझी जास्त पूर्णता आहे. अनुभवाच्या पातळीवरती वेदव्यासांच्याही पुढे शुकमुनी गेलेले आहे. या जगामध्ये जे ज्ञान करून घेण्यासारखं आहे ते तुझ्या अंगी केव्हाच वाढलं आहे. त्यामुळे तू भ्रांती सोड, तू मुक्तच आहेस. अशा रीतीने महात्मा जनकाचा उपदेश श्रवण केल्यानंतर निर्मल अशा प्रकाशाच्या ठिकाणी शुकाची वृत्ती स्थिर झाल्यामुळे तो स्थिर झाला. तो निरीच्छ आणि संशयरहित झाला. श्रेष्ठ अशी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मेरू पर्वताच्या शिखरावरती गेला आणि त्या ठिकाणी निर्विकल्प समाधीचा अनेक वर्ष अनुभव घेतल्यानंतर त्यांचं चित्त निर्विषय झाल्यामुळे ते आत्मस्वरूपाशी तद्रूप झाले. अखंड परब्रह्माच्या ठिकाणी त्यांची वृत्ती सुस्थिर राहिली. विश्वामित्र म्हणतात की व्यासपुत्र शुकांच्या बुद्धीवरचा मल तेवढा झाडून काढायचा होता, त्याचप्रमाणे रामच्या मनाची स्थिती आहे. थोडासा मल त्यांच्या बुद्धीवर जो आलेला आहे, मनावर आलेला आहे, तो फक्त झटकायचा आहे. बाकी सगळं छान आहे. ओके. परब्रह्माचा अनुभव झाल्याचं हे लक्षण आहे की त्या स्थितीनंतर सर्व तऱ्हेच्या विषयोपभोगाबद्दल माणसाला वीट येतो. लक्षण सांगितलं आहे त्यांनी. परब्रह्माचा अनुभव झाल्यानंतरचं लक्षण काय दिसतं माणसामध्ये? की त्याला सर्व तऱ्हेच्या विषय उपभोगांबद्दल वीट वाटायला लागतो, नकोसं वाटायला लागतं. नको मला हे. विषयांवरील आसक्ती नाहीशी झाली म्हणजे हा बंध क्षीण होत जातो आणि वासना क्षीण होत जाणं या स्थितीलाच ज्ञानी पुरुष मोक्ष अशी संज्ञा देतात. विषयांची आसक्ती नष्ट झाली, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, सगळं थांबतं. आसक्ती थांबली की बंध क्षीण होतात. सगळ्या बंधनातून जीव सुटायला लागतो. वासना त्यातून क्षीण होतात आणि मग अशी जी स्थिती असते त्यालाच मोक्ष असं म्हटलं जातं. ज्याला तत्त्वज्ञान झालं, ज्याची बुद्धी आत्मनिष्ठ झाली व ज्याची सर्वत्र परमात्म भावना झाली, अशा महात्मा पुरुषाला विषयांबद्दल प्रेम वाटेनासं होतं. अशा माणसालाच जीवनमुक्त अशी पदवी प्राप्त होते. काय सांगितलं आहे? की ज्याची बुद्धी आत्मनिष्ठ झाली आणि ज्याची सर्वत्र परमात्मा भावना झाली. बुद्धी आत्मनिष्ठ झाली, बुद्धी संसारनिष्ठ झाली असं नाही म्हटलं आहे. आपली सगळ्यांची बुद्धी कशी आहे? संसारनिष्ठ. मी केलं नाही तर काय होईल, असं की जसं काय प्रलयच होणार आहे असा आपण विचार करतो. ही संसारनिष्ठ बुद्धी आहे. मी करणार, मी पाहणार, माझ्यामुळे होणार, अमक्याने अमकं केलं तर तमकं होणार. काही होत नाही. सगळं होतं ते त्या परब्रह्मामुळे होतं, आपल्यामुळे काहीही होत नाही. आपल्यालाच धड काही करता येत नाही. आपण काय जगाचं करणार? आपलं सगळं जे चालवतं सृष्टी तो परमात्मा आहे. आपला पुढचा श्वास आपण घ्यायचा की नाही हे तो ठरवतो का आपण ठरवतो? तो ठरवतो. तरीसुद्धा आपली बुद्धी ही संसारनिष्ठ असते, ती आत्मनिष्ठ होत नाही. आत्मनिष्ठ बुद्धी होणं म्हणजे माझा जो आत्मा आहे, जे चैतन्य माझ्यामध्ये स्थित आहे, त्याला धरून बुद्धी विचार करते, त्याच्या ठिकाणी लीन होते, त्याच्या ठिकाणी स्थिर होते. त्याला म्हणतात आत्मनिष्ठ बुद्धी. आणि दुसरं काय सांगितलं आहे? सर्वत्र परमात्म भावना.
जेवढे शरीर आपल्याला दिसतात, छोटे मोठे, चांगले वाईट, योग्य अयोग्य, जे काही आहेत ते, आणि जे दिसत नाहीत ते, अशा सगळ्या ठिकाणी एकमेव परमात्मा भरलेला आहे, अशी भावना. ह्या दोन गोष्टी ज्या महात्म्या पुरुषांच्या ठिकाणी असते त्यांना जीवनमुक्त असं म्हटलं जातं, की ते जीवनातून मुक्त झालेले आहे. नाना तऱ्हेचे रमणीय भोग रामाला आवडेनासे झाले आहेत, त्यावरून त्याला परमात्मतत्वाचा अनुभव आहे. परंतु जोपर्यंत सत्पुरुषाच्या मुखाने त्याला श्रवण घडणार नाही, तोपर्यंत त्याच्या ठिकाणी आत्मविश्वास दृढ होऊन त्याच्या चित्ताला पूर्ण शांती प्राप्त होणार नाही. म्हणजे इथे गुरु हवे, गुरूंचं मार्गदर्शन हवं. ते ज्या वेळेला सांगतील आणि ते ज्या वेळेला राम श्रवण करेल, त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास दृढ होईल आणि त्याचं चित्त शांत होईल. या ठिकाणी भगवान वशिष्ठ बसलेले आहेत. त्यांची योग्यता फार आहे. ते रघुकुलाचे कुलगुरू आहेत, सर्व शास्त्रांमध्ये निपुण आहेत, सर्व साक्षी आहेत, त्रिकालज्ञानी आहेत. त्यांनीच रामाला उपदेश करून त्यांचं चित्त शांत करावं, असं विश्वामित्र ऋषी म्हणत आहेत. नंतर विश्वामित्र ऋषी वशिष्ठांकडे वळून त्यांना म्हणतात की आपल्यामध्ये उत्पन्न झालेलं वैर शांत करण्याकरता निषद पर्वतावरती ब्रह्मदेवांनी सर्वांसमोर आपल्याला ज्ञानाचा उपदेश केला. त्याच ज्ञानाचा उपदेश आपण रामाला करावा, म्हणजे त्याच्या चित्ताला शांती प्राप्त होईल. रामाला आपण उपदेश करावा असं विश्वामित्र ऋषी वशिष्ठांना विनंती करत आहेत. रामाचं चित्त विरक्त आणि निर्मल आहे. त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला तर ते ज्ञान, ती शास्त्र निपुणता आणि विद्वत्ता खरोखर शोभायमान होईल. याप्रमाणे गाधीपुत्र विश्वामित्रांचं बोलणं ऐकून व्यास, नारद आदी मुनींनी विश्वामित्र ऋषींची प्रशंसा केली की बरोबर आहे. विश्वामित्र ऋषी म्हणतात ते योग्यच आहे. ठीक आहे. त्यानंतर महातेजस्वी असे भगवान वशिष्ठ मुनी विश्वामित्रांना उद्देशून म्हणाले की हे मुनी, तुम्ही आज्ञा करता त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तुमच्या शब्दांचं उल्लंघन मी करणार नाही. रामाच्या अंतःकरणामध्ये जे अज्ञान उत्पन्न झालं आहे ते ज्ञानोपदेशाने मी ताबडतोब नाहीसं करेल. ठीक आहे. एकमेकांचा मान राखणं, एकमेकांचा सन्मान करणं, आदर करणं किती सुंदर आहे बघा. कुठेही एकमेकांविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, काही नाही. किती यांची मनं बुद्धी नितळ, स्वच्छ, पवित्र, शुद्ध असणारे आणि त्यांच्या सहवासामध्ये जे लोक बसत असतील ते किती भाग्यवान. हो की नाही. अतिशय सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी झालं आहे. तर विश्वामित्रांना उद्देशूनच वशिष्ठ मुनी म्हणतात की पूर्वी निषद पर्वतावरती भगवान ब्रह्मदेवांनी संसार भ्रमाचा नाश करणारं जे ज्ञान मला सांगितलं ते माझ्या स्मृतीपुढे या वेळेला उभं राहत आहे. वाल्मिकी ऋषी म्हणतात की भगवान वशिष्ठांच्या चेहऱ्यावरती त्यावेळेला ज्ञानाचं तेज चमकू लागलं आणि अज्ञानाचा निराश करण्यासाठी परमात्म्याचं विवरण करण्यास त्यांनी सुरुवात केली. श्री वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, भगवान ब्रह्मदेवांनी पूर्वी सर्गारंभी संसार दुःखाची शांती करणारं जे ज्ञान आम्हाला सांगितलं तेच मी तुला सांगत आहे. सगळं व्यवस्थित, सिस्टमॅटिक, सगळ्या स्टेप बरोबर घेत घेत हे लोक पुढे जातात.
आता रामांना हे सगळं माहिती आहे, रामांच्या समोर चाललं आहे की आपल्याला ते आता सांगतायत, तरीसुद्धा ते रामाला सांगतायत. का? कारण ज्यावेळेला रामाला उद्देशून सांगतायत त्यावेळेला रामाने पूर्ण अटेन्शन त्यांच्याकडे दिलं पाहिजे. इकडे तिकडे लक्ष जाता कामा नाही, पूर्ण एकाग्र चित्ताने रामाने ऐकायला हवं. म्हणून रामाला सांगतायत की राम, भगवान ब्रह्मदेवांनी पूर्वी सर्गारंभी संसार आणि दुःखाची शांती करण्याकरता जे ज्ञान आम्हाला सांगितलं ते मी आता तुला सांगत आहे. त्यावर भगवान श्रीराम म्हणतात की भगवन, ते मोक्षशास्त्र आता आपण सांगालच, पण त्यापूर्वी माझ्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आहे, तिचं निरसन करावं. की तुम्ही मला आता मोक्षाचं ज्ञान देणारच आहात, पण माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आहे. श्रीराम शंका सांगतात. ते म्हणतात की भगवान व्यास हे सर्वज्ञ असून शुकाचे पिता आहेत, त्यांचे गुरुही आहेत, मग असं असूनही भगवान वेद व्यास विदेहमुक्त झाले नाहीत आणि त्यांचा मुलगा शुकमुनी हे कसे मुक्त झाले हे आधी सांगा. गुरु आधी मुक्त व्हायला हवे ना, ते कसे नाही झाले? मुलगा आधी कसं काय मुक्त झाला ते आधी तुम्ही मला या ठिकाणी सांगा. त्यावरती वशिष्ठ ऋषी म्हणतात की या पृथ्वीपासून परब्रह्मस्वरूपपर्यंत जे अनंत कोटी ब्रह्मांडरूपी तत्व सर्वत्र पसरलेलं आहे ते पुन्हा पुन्हा उत्पन्न होतं आणि पुन्हा पुन्हा परमात्म स्वरूपामध्ये लीन होतं. पृथ्वीपासून परब्रह्मापर्यंत जे अनंत कोटी रूपी तत्व सर्वत्र पसरलेलं आहे, म्हणजे जीवसृष्टीच्या रूपामध्ये जे काही तत्व आपल्याला पाहायला मिळतं ते पुन्हा पुन्हा उत्पन्न होतं आणि पुन्हा पुन्हा परमात्म स्वरूपामध्ये लीन होऊन जातं. वर्तमान काळातही कोट्यावधी त्रैलोक्य अस्तित्वात आहेत, त्यांची गणना कोणालाही करता येत नाही. त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वर्तमान काळात त्यावेळेला कोट्यावधी ब्रह्मांड अस्तित्वात आहेत आणि आजही आहेत. लक्षात आलं? आपण एका पृथ्वीवरती राहतो, असे अनंत ब्रह्मांड आहेत, त्यांची गणना करता येत नाही. श्रीराम मध्येच म्हणतात की भूतकालीन आणि भविष्यकालीन सृष्टी परंपरेबद्दल विचार करणे योग्य आहे. वर्तमानकालीन सृष्टीचा काल अत्यंत अल्प असल्यामुळे त्याच्याबद्दल विचार करण्याचं कारण नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की वर्तमान काळामध्ये सृष्टीचा कालावधी कमी असतो, भूतकाळामध्ये तो जास्त असतो आणि भविष्य काळामध्ये तो जास्त असतो. वर्तमान आपण जे जगत असतो तो कालावधी कितीचा आहे? तो जगलं की काळ संपला, जगलं की काळ संपला. आजचा दिवस संध्याकाळ झाली की आजचा दिवस संपला, उद्या येणारा नवीन दिवस असतो. काळ पुढे पुढे सरकतो. श्री वशिष्ठ त्यावर म्हणतात की सृष्टीतील पशु पक्षी मनुष्य देवता सगळ्या योनींपैकी जे जे जीव असतात ते जीव ज्या ज्या ठिकाणी मरण पावतात त्या त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक आत्मा आपल्यामध्ये जगतत्रय पाहतो. ह्या गोष्टी थोडंसं पुढे गेल्यावर मी सांगते. त्यांनी काय म्हटलं आहे की सृष्टीमध्ये जेवढे पशु पक्षी मनुष्य देव वगैरे जेवढ्या काही योनी आहेत त्या योनी ज्या ज्या ठिकाणी मरण पावतात त्या त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक आत्मा आपल्यामध्ये जगतत्रय पाहतो. जीवाच्या ठिकाणी असलेलं वासनामय सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धी आणि चित्त अहंकार यांनी बनलेलं जे सूक्ष्म शरीर आहे, जे वासनारूपी आहे ते मन बुद्धी चित्त यांनी बनलेलं असतं. आपल्या वासनारूप नानाविध शरीर धारण करून त्रैलोक्यामध्ये तो जीव हिंडत असतो. आत्मा जन्मरहित असल्यामुळे तो कुठेही जात नाही आणि येतही नाही.
काय सांगितलं आहे की हिंडणारं कोण आहे? सूक्ष्म शरीर, सूक्ष्म देह. आणि सूक्ष्म देह म्हणजे कोण? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ज्या वेळेला जीवाचा मृत्यू होतो, आपण माणसाचं उदाहरण घेऊ की माणसाचा मृत्यू झाला. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा स्थूल शरीर असतो, आत्मा फिरत, आत्मा कुठेही जात नाही, येत नाही, असं यांनी म्हटलंय. जे लोक मरण पावतात त्यांची सूक्ष्म शरीरं, उदान वायूमध्ये असलेले त्यांचे संस्कार आपल्या वासनारूप निरनिराळी शरीरं धारण करतात, परंतु आत्म्याच्या ठिकाणी कुठलाही विकार संभवत नाही. खरं तर संसार, पृथ्वी, संसार आणि पंचमहाभूत, जगताचा क्रम वगैरे कशालाही वास्तविक अस्तित्व नाही. परंतु या सर्वांच्या अस्तित्वाबद्दलचा भ्रम अविद्येमुळे उत्पन्न होतो. ही अविद्या अनंत आहे. थोडंसं आपल्या बुद्धीला चार्जर करणार आहे सगळंच. खरं तर खूप सोपं म्हणण्यापेक्षा सरळ आहे समजून घेतलं तर. काय म्हटलं त्यांनी की जे लोक मरण पावतात त्यांची सूक्ष्म शरीरं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि उदान वायूमध्ये असलेले संस्कार, उदान वायूमध्ये असणारे इच्छा, वासना, हे सगळं मिळून जे आहे, हे सगळं मिळून वेगवेगळी शरीरं धारण करतात. आत्मा शरीर धारण करत तो असतोच. मग ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला त्या देहाला आत्मा सोडून गेला असं म्हणणं कितपत योग्य आहे? त्या देहाला आत्मा सोडून जातच नाही. त्या देहाच्या आतही आत्मा आहे, बाहेरही आत्मा आहे. त्या देहाला सोडून जाणारं मन, बुद्धी, चित्त आणि उदान वायू, पंचप्राण, ते निघून जातात शरीराच्या बाहेर. आणि उदान वायूमधले संस्कार, मन, बुद्धी, चित्त, हे सगळं एकत्रित करून तो जीव आपल्या वासनेप्रमाणे, त्याच्यामध्ये ज्या वासना, इच्छा, आकांक्षा निर्माण झालेल्या असतील मागच्या देहातल्या, त्या घेऊन तो पुढचे देह बदलतो, देह धारण करतो. लक्षात आलं का? हे समजून सांगण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की खऱ्या अर्थाने संसार, त्यानंतर पंचमहाभूत, जगताचा क्रम, या कशालाही वास्तविक अर्थ नाही. परंतु या सर्वांच्या अस्तित्वाबद्दलचा भ्रम अविद्येमुळे उत्पन्न होतो. ही अविद्या अनंत आहे. परमात्मरूपी समुद्रावर सृष्टीरूपी नानाविध तरंग पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात. फुलं, क्रम आणि मनाचे धर्म यांच्या बाबतीत त्याच त्या मनुष्यांमध्ये कित्येक वेळा पूर्ण सादृश्य असतं, कित्येक वेळा अर्धवट साम्य असतं. आपण पाहतो ना, आपण म्हणतो की नातवामध्ये आजोबाचे गुण आले तर अरे तोच परत आला आहे. गुण कसले आलेत? जे साधारण आपल्याला पाहायला मिळतं ते कुठून येतं? ते त्याची जी काही मनोभूमिका आहे, त्याचे जे विचार होते, त्याचे जे संस्कार होते, तेच त्याने टू बी कंटिन्यू केलेत. फक्त देह वेगळा घेतला, याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात नाही आहे. आपलंच आपण कंटिन्यू करतो. लक्षात आलं? असं सगळं आहे. आणि म्हणून व्यासमुनींचं उदाहरण घेतलं तर हे 22वे व्यास आहेत. कारण हे वाचल्यानं माझ्याही डोक्यामध्ये म्हटलं अरे हे तर महाभारत काळामध्ये व्यास होते, आता रामांच्या काळातही व्यास आले, हे काय भानगड आहे? हां, तर हे 22वे व्यास आहेत. म्हणजे ते पद आहे. व्यास हे पद आहे, ती व्यक्ती नव्हे. विशिष्ट कर्म केल्यानंतर, विशिष्ट धारणा केल्यानंतर, कार्य केल्यानंतर त्या पदावरती ते आरूढ होतात, म्हणून त्यांना
व्यास म्हणतात. हे 22वे आहेत. त्यापैकी 12 व्यास अधिकाराने कमी जास्त येतील, जे होऊन गेले ते. वाल्मिकी होतील, अंगिरा, पुलस्त्य वगैरे मुनीसुद्धा पुन्हा पुन्हा जन्माला येतील. परत परत तेच. ओके. मनुष्य, देव, देवर्षी यांचे संघच्या संघ पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा नाहीसे होतील. हे सारखं चाललेलंच आहे. म्हणून मी आपल्या लेक्चरमध्ये सांगते की आपण 1000 वेळा आलो आहे, आता काही वेळ राहणार, परत जाणार, परत येणार, वेगळे देह घेऊन येणार, वेगवेगळ्या पद्धतीने येणार. पण किती वेळा आपण सुद्धा आलो आहे आपल्यालासुद्धा सांगता येत. पण येणं जाणं हे आहेच. तेच रामाला सांगतायत की मनुष्य, देव, देवर्षी हे सगळे संघच्या संघ पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा नाहीसे होतील. या दृष्टीने विचार केला असता व्यासांचा प्रभाव अद्भुत असून त्यांच्या या कल्पातील हा 10वा अवतार आहे. आपण सर्व अनेक वेळा उत्पन्न होतो. हे व्यास परत पुढेही जन्माला येतील, वेदांची रचना करतील, महाभारताचा इतिहास लिहितील, आपल्या कुलाची परंपरा वृद्धिंगत करतील. त्याचप्रमाणे हिरण्यगर्भाचा अधिकार प्राप्त करून देहमुक्ती संपादन करतील. हा व्यासांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्या ठिकाणी भय आणि शोक मुळीच नाही. सर्व प्रकारच्या कल्पना नाहीशा होऊन त्यांच्या ठिकाणी पूर्ण शांती नांदत आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे की जी प्रश्न रामाने विचारला की व्यास का मुक्त झाले नाही, तर व्यासांचं अजून काही काम राहिलं आहे. आणि व्यास जे मुक्त होतील ते पूर्ण कल्पांताच्या वेळेला मुक्त होतील. पुन्हा नवीन सृष्टीची रचना, पुन्हा नवीन सृष्टी निर्माण होताना सुरुवातीला 7 ऋषी निर्माण होणार, ब्रह्मदेव निर्माण होणार, विष्णू निर्माण होणार, सगळे परत आपणही येणार, सगळं होणार. परत परत तेच 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 खेळ मांडायचा आवरायचा, मांडायचा आवरायचा, हे असं सगळं चाललेलं असतं. त्यामुळे व्याससुद्धा परत येणार, परत जाणार असं त्यांनी सांगितलं. व्यास हे जितेंद्रिय आहेत आणि त्यामुळे सर्व तऱ्हेच्या मोहबंधनांचा निराश करून ते जीवनमुक्त स्थितीपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ते जरी देहधारी दिसत असले तरी ते जीवनमुक्त आहेत, पूर्ण शांत आहेत. कुठल्याही इच्छा वासना त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नाहीत. असं उत्तर वशिष्ठ ऋषींनी रामांना दिलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. उद्या याचा पुढचा भाग आपण निश्चितपणाने पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. ज्ञानेश्वर महाराज की जय.